मराठा आरक्षणासाठी गेल्या 2 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं आंदोलन आणि उपोषण शांततेच्या मार्गाने सुरू होतं। मशाल मार्च, कॅन्डल मार्च करत मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरत होता। सुरुवातीला मराठवाड्यात नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली, त्यानंतर हे लोन हळूहळू महाराष्ट्रभरात पोहोचलं। आतापर्यंत जवळजवळ 1000 पेक्षा अधिक गावात नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। 1328 गावात यासाठी उपोषण चालू आहे। पण शांततेत सुरू असणाऱ्या या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं। एकीकडे प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर या आमदारांची घरं जळण्यापासून ते बीडचं राष्ट्रवादी कार्यालय, माजलगाव नगर परिषद ही आंदोलकांनी पेटवून दिली। भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचं कार्यालय सुद्धा आंदोलकांनी तोडफोड केली। यामुळे महाराष्ट्रभर आरक्षणासाठीचा हा लढा अधिकच तीव्र होतोय असं चित्र दिसतंय। आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्यात सुद्धा संचारबंदीचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान इकडे उपोषणाच्या 6व्या दिवशी म्हणजे काल जरांगेंची सुद्धा प्रकृती बिघडलेली। उभं राहताच ते स्टेजवरती कोसळले, तरी सुद्धा शांततेत आंदोलन करा, उद्या कुठे जाळपोळ झाल्याचं कळालं तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा त्यांनी आंदोलकांना दिला। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपली सविस्तर चर्चा झाली असून आम्हाला अर्धवट आरक्षण मान्य नाहीये असं त्यांनी सांगितलंय आणि राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्या ही आपली मागणी त्यांनी अजून सुद्धा कायम ठेवली आहे। पण काल दिवसभरात महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी नेमकं काय काय घडलं, आंदोलनाने कुठे हिंसक वळण घेतलं, या सगळ्याची माहिती या व्हिडिओमधून पाहूयात। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सुरुवात करू बीड जिल्ह्यापासून। मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची सगळ्यात जास्त झळ ही बीड जिल्ह्यात दिसून येते। सोमवारच्या दिवसाची सुरुवातच झाली की अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर आंदोलकांनी पेटवलं। या बातमीपासून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश सोळंके यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्यामध्ये ते मनोज जरांगे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करतायत असं निदर्शनास आलं ते आंदोलकांच्या, आणि त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले। आंदोलकांनी त्यांच्या घरावर दगडफेक करून त्यांचं कार्यालय आणि पार्किंग मधली वाहनं पेटवून दिली। नेमकं काय झालं तर दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी आपला मोर्चा केसापुरी कॅम्प इथल्या आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याकडे वळवला। या ठिकाणी जात आंदोलकांनी सुरुवातीला सोळंकेंच्या कार्यालयावर दगडफेक केली। पार्किंग मधली 4 असणारी 4 चाकी वाहनं आणि 10 दुचाकी पेटवून दिल्या। सोळंकेंच्या कार्यालयातील फर्निचर बाहेर आणून ते जाळून टाकलं। त्यानंतर कार्यालयाच्या मागे असलेल्या सोळंकेंच्या घरावर सुद्धा दगडफेक करून वाहनं आणि घर पेटवून देण्यात आलं। याच दरम्यान अग्निशमक दलाची वाहनं रस्त्यातच अडवून ती फोडण्यात आली। त्यानंतर आंदोलकांनी माजलगाव शहरात येऊन रस्त्यावर दगडफेक सुरू केली। नगरपालिकेला सुद्धा आग लावली। त्यानंतर सुंदरराव सोळंके महाविद्यालयात दगडफेक करून त्या ठिकाणी सुद्धा आंदोलकांनी मोठं नुकसान केलं अशी माहिती मिळाली। हे सगळं सुरू असतानाच इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली, ज्यामध्ये मुख्यमंत्री मोठी घोषणा करतील, आरक्षणासंदर्भातला निर्णय होईल अशी अपेक्षा आंदोलकांना होती। मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाची घोषणा न केल्यानं त्यानंतर आंदोलक अधिकच संतप्त झाले। आंदोलकांनी राष्ट्रवादीचं बार्शी रोडवरचं कार्यालय पेटवून दिलं। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचं संपर्क कार्यालय पेटवलं। आमदार संदीप क्षीरसागर राहत असलेला नगर रोडवरचा बंगला पेटवला। नगर नाका परिसरातील भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचं संपर्क कार्यालय पेटवलं। माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरावरही दगडफेक झाली। बिस्मता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांचं हॉटेल सनराईज सुद्धा पेटवून देण्यात आलं। त्यामुळे आंदोलकांनी आता राजकीय नेते, त्यांचे ऑफिसेस, त्यांची घरं यांना लक्ष केल्यानं इकडे महाराष्ट्रातील बाकी आमदारांच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आली आहे अशा बातम्या माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली। क्षीरसागरांच्या घराला आग लावली तेव्हा आमदार संदीप क्षीरसागर, त्यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष भारत भूषण तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य हे त्यांच्या सोबत होते। आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी बंगल्याच्या छतावरून बंगल्याच्या बाजूला असलेल्या एका घरात उतरले। त्यांच्यासोबत त्यांची 2 मुलं आणि डॉक्टर योगेश यांचीही 2 मुलं होती। त्यानंतर उरलेल्या कुटुंबियांना पोलिसांनी बंगल्याच्या बाहेर काढलं। दुसरीकडे हे सगळं घडत असताना रात्रीच्या सुमारास सुमारे 1000 लोकांच्या जमावानं बीडच्या एसटी आगारात घुसून 60 पेक्षा अधिक बसच्या काचा फोडल्या। आंदोलकांनी स्थानकाच्या नियंत्रण कक्षाचीही तोडफोड केली अशी माहिती मिळते। या सगळ्या परिस्थितीनंतर बीड जिल्हा आणि सर्व तालुका मुख्यालयापासून 5 किलोमीटर हद्दीपर्यंत तसेच सर्व महामार्गावर पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलाय। संपूर्ण बीड शहर आणि जिल्ह्यामध्ये 48 तासांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले। या संदर्भात 40 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलं असून 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत अशी पोलिसांनी माहिती दिली आहे।
इतकंच नाही तर बीड, परळी, धुळे, सोलापूर महामार्ग पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आरक्षणाच्या मागणीसाठी काल जालना जिल्ह्यात तिघांनी तर हिंगोली जिल्ह्यात दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आतापर्यंत आरक्षणासाठी राज्यात 11 दिवसात तब्बल 13 जणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारलाय. हे सगळं घडत असताना धाराशिव जिल्ह्यात सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदीचे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेत. हिंगोलीत सुद्धा या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. सोमवारी रात्री शहरातील भाजपचे जिल्हा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञातांनी केला. या घटनेनंतर पोलिसांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची भालकी ते पुणे जाणारी बस रात्रीच्या सुमारास धाराशिव मधील तुरोरी गावाजवळ पेटवून देण्यात आली. बसमधल्या 39 प्रवाशांना खाली उतरवून ही बस पेटवून देण्यात आली असं सांगण्यात येतंय. त्याचसोबत सोलापूरमध्ये पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगाव इथे एक एसटी बस पेटवण्यात आली. ही बस पुण्याहून पंढरपूरकडे जात होती. बस पेटवण्याच्या आधी प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. तसेच मोहोळ तालुक्यातील अंकोली गावाजवळ सुद्धा दुसरी एसटी बस जाळण्यात आली. एसटी पेटवत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. ही बस सोलापूरहून पंढरपूरला जात होती. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड येथील मल्लिकार्जुन नगर या ठिकाणी मराठा समाजानं आंदोलन केलं तेव्हा रस्त्यावरती टायर जळल्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झालेली. तसंच सोमवारी दिवसभर राज्यात अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यात एसटी बसेसची सुद्धा मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. त्यामुळे मराठवाड्यातील तब्बल 4971 एसटी फेऱ्या आता रद्द करण्यात आल्या. हे सगळं एकीकडे घडत असताना मनोज जरांगे पाटील यांनी मात्र या जाळपोळी मागे सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा हात आहे अशी शक्यता वर्तवली आहे. तसंच त्यांनी जाळपोळ करू नका, नेत्यांच्या घरी जाऊ नका अशा सूचना सुद्धा दिल्या. जाळपोळीच्या या घटना घडत राहिल्या तर मी वेगळा निर्णय घेईल असा इशारा सुद्धा त्यांनी आंदोलकांना दिला. मराठा आरक्षण आंदोलकांना हिंसक घटना बंद करण्याची त्यांनी कळकळीची विनंती केली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये जरांगे यांनी आपलं उपोषण मात्र चालूच ठेवणार आहे असं स्पष्ट केलंय. यातला पुढचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत कोणी कोणी राजीनामे दिलेत, तर मराठा आरक्षण मिळावं यासाठी जरांगे करत असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अनेक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांचं राजीनामा सत्र राज्यभर चालू आहे. आता यामध्ये आमदार खासदारांचीही भर पडताना दिसते. आतापर्यंत जी माहिती आहे त्यानुसार शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, तसेच बीडच्या गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, पाथरीचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर, वैजापूरचे आमदार बोरनारे यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलाय अशा बातम्या येत आहेत. पण यांचे राजीनामे स्वीकारण्यात आलेत का या संदर्भात कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाहीये. आरक्षणासंदर्भात गेल्या 2 दिवसांपासून बैठकांचं आणि भेटीगाठीचं सत्रही चालू आहे. सोमवारी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत न्यायमूर्ती शिंदे समितीने 1,72,00,000 कागदपत्रांची तपासणी केली असून त्यामध्ये 11,530 कुणबी नोंदी आढळून आल्यात अशी माहिती दिली. हा अहवाल आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. जरांगेंचे शिष्टमंडळ या बैठकीत येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पण जरांगेंनी यासाठी नकार दिल्याचं कळतंय. तसेच कालच्या पत्रकार परिषदेत आंदोलन भरकटत चाललंय असं वक्तव्य देखील मुख्यमंत्र्यांनी केलं. तर जरांगेंनी मात्र सत्तेतील लोक आम्हाला येऊन सांगतात की आमची कार्यालय फोडा, मग सांगा आंदोलन कुठे भरकटलंय, आपण लढून जिंकायचंय, मरून नाही असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांना दिलंय. आता एकीकडे राज्यभर आंदोलन पेटलेलं असताना काल रात्री मुख्यमंत्र्यांनी राजभवनावर जात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट झाली अशी माहिती सुद्धा काही माध्यमांनी दिली. या सगळ्या बैठकांमध्ये भेटींमध्ये राज्यातील मराठा आरक्षणाचा विषय, कायदा आणि सुव्यवस्था यावरती चर्चा झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काल विरोधकांचं शिष्टमंडळ सुद्धा राज्यपालांना भेटलं, ज्यात त्यांनी मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी केली आहे. आज जरांगेंनी सुद्धा पत्रकार परिषदेत विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. त्यामुळे काल दिवसभर घडलेल्या या सगळ्या घडामोडीनंतर जरांगेंनी आवाहन करून सुद्धा आज सुद्धा राज्यभर आंदोलनं होत आहेत. जमावबंदी, संचारबंदी असूनही लोक आजही आक्रमक होताना दिसत आहेत. ही सगळी परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात यावी, आंदोलन हे शांततेच्या मार्गाने हाताळलं जावं अशीच अपेक्षा सध्या सर्व स्तरातून व्यक्त केली जाते. त्यामुळे सध्या राज्यभरात मराठा आरक्षण मिळावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू असलेल्या या आंदोलनाबाबत तुम्हाला काय वाटतं? मराठा आरक्षणाविषयीची तुमची भूमिका काय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.